महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। एडगाव धरण जलाशय परिसरातील 40 कृषी वीज पंपाच्या सुमारे 8000 फूट लांबीच्या केबल अज्ञात चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या आणि पुन्हा जुन्नर तालुक्यात पिंपळगाव जोगा धरणाचा डावा कालवा काल पहाटे मोठं भगदाड पडून अचानक फुटल्याची घटना घडल्यानं ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे। पिंपळगाव जोगे कालव्याचे हजारो लिटर पाणी शेतकऱ्यांच्या धना, टोमॅटो, मिरची, ऊस, फुले तसेच काढणीस आलेल्या बाजरीच्या पिकात शिरल्यानं त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यातील माती पूर्णपणे वाहून गेली आहे। ऐन दुष्काळात कालवा फुटल्यानं पाण्याची नासाडी झाल्यानं शेतकरी संताप व्यक्त करतायत। काही शेतकऱ्यांच्या विहिरींमध्येही कालव्याचं पाणी आणि चिखल शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। प्रशासनानं शेतकऱ्यांच्या या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।